सिंध हा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रांत आहे, जो की पाकिस्तानच्या दक्षिण भागात असून सिंधच्या उत्तरेला पंजाब, पश्चिमेला बलुचिस्तान, पूर्वेला भारत देशाची राजस्थान व गुजरात ही राज्ये, तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे. नेमका काय आहे सिंध प्रांताचा इतिहास? सिंध प्रांत का करतोय स्वतंत्र सिंधू देशाची मागणी? चला तर मग हे सर्व जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमधून. 8व्या शतकाचा सुरुवातीचा काळ. एक 17 वर्षाचा योद्धा आपल्या सैन्यासह भारताच्या दिशेने पुढे सरकत होता. त्याचे लक्ष भारतातील एका समृद्ध प्रांताकडे होतं. तो प्रांत म्हणजे सिंध. या काळात त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला चिरडून त्याने तो प्रांत अखेर उद्ध्वस्त केलाच. हे वर्ष होतं 712चं, जेव्हा भारताच्या उत्तरेत पहिल्यांदाच इस्लामने प्रवेश केला. त्या योद्ध्याचं नाव होतं मोहम्मद बिन कासिम. तो कासिम, ज्याला तलवारीच्या बळावर इस्लाम आणणारा योद्धा मानलं जातं. याच मोहम्मद बिन कासिम यानं सिंध प्रांताचा राजा दाहिर याला हरवलं होतं. सिंधच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे, ज्यामुळे या प्रदेशाचा इतिहास आणि भविष्य पूर्णपणे बदलून गेलं. ते सिंध, जे भारताच्या सीमेवरचं पहिलं हिंदू राज्य होतं, पण 1947 साली भारत पाकिस्तान विभागणी झाल्यानंतर दुर्दैवानं सिंध प्रांत पाकिस्तानाकडे गेला आणि अनेक लोकांना रातोरात आपली घरे सोडून सिंधमधून पळून जावे लागले. आणि विशेष म्हणजे इथं ना मोठ्या प्रमाणात दंगे झाले, ना सिंध प्रांताला वाटलं गेलं, जसं पंजाब आणि बंगालच्या बाबतीत झालं होतं. सिंध प्रांत हा आधीपासूनच अत्यंत प्रगत, व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असा प्रांत होता. हडाप्पा संस्कृतीमुळे याला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व होतं आणि मोहनजोदडो सारख्या शहरांमुळे सिंधचे नाव पूर्ण जगभरात पसरले होते. पण काही कारणास्तव सिंधू नदीची संस्कृती नष्ट झाली आणि संपूर्ण सिंध संपुष्टात आला. शेकडो वर्षे ओसाड पडल्यानंतर सिंधमध्ये पुन्हा एकदा नवीन आबादीचा जन्म झाला, ज्यामध्ये पार्शियन राजा सायरस आणि कुशाण राजांनी सिंधला पुन्हा जिवंत केले. बरेच शतकं सिंध विविध स्थानिक राजांखाली चालला. पुढे चच हे सिंधचे पहिले ब्राह्मण राजा बनले आणि त्यांचेच पुत्र होते राजा दाहिर. तेच राजा दाहिर जे पुढे सिंधचे शेवटचे ब्राह्मण शासक बनले. राजा दाहिरच्या राज्यात सिंधची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. त्यावेळी सिंधमध्ये जमीन आणि समुद्र दोन्ही बाजूने व्यापार होत होता. या व्यापारामुळे दाहिरचे राज्य खूप प्रगती करत होते आणि होणाऱ्या या प्रगतीमुळेच हे राज्य आक्रमकाच्या नजरेत खटकू लागले आणि सिंधवर हल्ले व्हायला सुरुवात झाली. हे हल्ले अरब देशांकडून होत होते. इतिहासकार अल बलादुरी म्हणतात, सिंधवर अरबांनी 15 वेळा हल्ले केले. त्यापैकी 14 वेळा अरबांचा पराभव झाला. पण मोहम्मद बिन कासिमच्या 15व्या हल्ल्यात मात्र सिंध पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. साल 712. कासिमचा सामना सिंधू नदीजवळ राजा दाहिर यांच्या सैन्याशी झाला आणि या युद्धात दुर्दैवानं राजा दाहिर यांचा मृत्यू झाला. इतिहासकार सांगतात की या लढाईत दाहिरच्या दरबारातील काही लोक कासिमला जाऊन मिळाले होते. हे युद्ध जिंकल्यामुळे सिंध कासिमच्या ताब्यात गेले आणि अशा प्रकारे प्रथमच इस्लामने पश्चिम भारतात प्रवेश केला. कासिमने सिंधवर केलेल्या कब्जानंतर तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात कासिमचा विरोध केला, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही, कारण कासिमने तिथल्या लोकांना जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. कासिमच्या आगमनानंतर सिंधवर तब्बल 300 वर्ष मुस्लिमांचे राज्य चालले आणि या काळात मुस्लिम लोकसंख्या इतक्या वेगाने वाढली की या राज्यात हिंदू आणि मुस्लिम दोघेही समान झाले. त्यानंतर पुढे 11व्या शतकात मीरक शहा सिंधच्या गादीवर बसला आणि या काळात त्याने मोठ्या प्रमाणावर धर्म परिवर्तन केले आणि हिंदूंवर अत्याचारही केले. त्याच्या अत्याचारांना थांबवण्यासाठी सिंधमध्ये जन्म झाला एक देवताचा, ते म्हणजे झुलेलाल. असे मानले जाते की अनेक लोकांनी तपश्चर्या केली तेव्हा त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी मीरक शहाच्या अत्याचारांपासून लोकांना मुक्त केले आणि त्यांच्यामुळे सिंधमधील हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र राहू लागले. जेव्हा त्यांनी मीरक शहाला समजावले की सर्व धर्म एक आहेत, त्यावेळी या गोष्टीला मीरक शहाने नकार दिला. तेव्हा झुलेलाल यांनी सिंधू नदीवर तुफान आणले. हे पाहून मीरक शहा घाबरून गेला
आणि झुलेलाल यांना शरण आला आणि त्यामुळेच पाकिस्तानातील असो किंवा भारतातील असो सर्व सिंधू लोक आजही झुलेलाल यांची पूजा करतात. पुढे अकबर आणि नंतर औरंगजेबाच्या काळात मुघलांनी सिंधवर राज्य केले आणि नंतर 1843 साली ब्रिटिशांनी सिंधवर कब्जा मिळवला. पण ज्यावेळी 1947 साली भारत पाकिस्तान विभागलं गेलं त्यावेळी दुर्दैवानं सिंध प्रांत पाकिस्तानाकडे गेला आणि इथूनच सिंधी लोकांचे वाईट दिवस सुरू झाले. येथील सिंधी लोकांवर कायमच अन्याय होत आला आहे. कारण पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील लोकांनी नेहमीच आपल्या हातात सत्ता ठेवली. यांचीच लोक मिलिटरीमध्ये, पोलीस प्रशासनामध्ये, मंत्री हे सगळेच पंजाब प्रांतातील असत आणि त्यातही मुस्लिम धर्मीय. त्यामुळे सिंधी लोकांचे शोषण केले गेले. पाकिस्तानची ऑफिशियल भाषा उर्दू आहे. त्यामुळे सरकारी नोकरी आणि इतर गोष्टींमध्ये सिंधी लोक मागे पडले. भौगोलिक आणि आर्थिक बाबतीत मोठा अन्याय सिंध प्रांतावर झाला. त्यासोबतच पाकिस्तानने उर्दू भाषेला पाकिस्तानची ऑफिशियल भाषा म्हणून मान्यता दिल्याने सिंध प्रांताची सिंधी भाषा ही मागे पडली आणि तिथेच उर्दू भाषिक वाढले. याच उर्दू भाषिकांचा सत्तेमध्ये प्रभावही वाढला. त्यामुळे सिंधू लोकांच्या नोकऱ्या, व्यवसाय, प्रॉपर्टी या सगळ्यांवरच मुस्लिमांनी ताबा मिळवला. पाकिस्तानने आपल्या सगळ्याच प्रांतावरती पाकिस्तानची नॅशनल आयडेंटिटी थोपवली आहे. धर्म, भाषा या बाबतीत भेदभाव होऊ लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राहणं म्हणजे आपलं अस्तित्व संपवून घेण्याची भावना इथल्या सिंधी लोकांच्या मनामध्ये आता उद्भवली आहे आणि म्हणूनच सध्या पाकिस्तानमध्ये स्वतंत्र सिंधू देशाची मागणीचं जोरदार आंदोलन सुरू आहे. आशा करते तुम्हा सर्वांना या व्हिडिओमधून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असावी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.